नमस्कार मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो, मी आलो आता स्टेशनवरनं. आपली ट्रेनच येऊ नाही राहिली, तर आता असं वाटू राहिलं का मालगाडीतूनच जाऊ काय. तर मालगाडीतच बसतो ना, चला थेट घेऊन जातो तुम्हाला. बर्थडे हॉल मध्ये आलो आहे आपण, डायरेक्ट बर्थडे हॉल मध्ये आलो आहे. आणि असा इथचा काही नजारा आहे. हॉटेल बुक केलेलं आहे, हॉटेलमध्ये अशी थोडीशी सजावट केलेली आहे. आणि तुम्हाला मी दाखवतो की हे हॉटेल शहराचे एवढ्या उंचावर आहे, पण तिथून तुम्हाला जो व्ह्यू दिसन ना, पाहून घ्या. खतरनाक व्ह्यू आहे. पूर्णच्या पूर्ण शहर इथून आपल्याला दिसू राहिलं. अर्ध तर शहर दिसूच राहिलं असं तुम्ही पाहू शकता. एकदम बढिया वाटते. हे आपलं हॉटेल, ह्या वरच्या हॉलमध्ये आता प्रोग्राम आहे, तो चालू होण्याला टाइम आहे, म्हणून मी बाल्कनीत बसून पूर्ण हा व्ह्यू पाहू राहिलो. ह्या आफ्रिकेच्या मुली आल्या होत्या तिथं, काया काया भोर होत्या. मायापेक्षा पाय कशी येल पाडू राहिली ते. फोटोशूटही चालू आहे बा त्याचा. मग मी घेतो एक फोटो काढून त्याच्या सोबत. तोपर्यंत आपण हा नजारा एन्जॉय करू. हा नजारा एवढा खतरनाक होता क पातच राव वाटे. नमस्कार मित्रांनो, हे कायटोन तुम्हाला दिसून नसून राहिलं अंधारात, पण मी अशा ठिकाणी आलो आहे आता. हिल टॉपवर आलेलो आहे आणि ह्या ठिकाणावरून पूर्ण आपल्याला सिटी पाहू शकता तुम्ही. अंधार तर तुम्हाला माहीतच आहे, काळा कुट्ट असते, आणि त्याच्यापेक्षा मी काळा आहे असं मला आता वाटू राहिलं. काहून तुम्ही दिसूच नाही राहिलो ना, माहिती पांढरं शर्टच दिसू राहिलं फक्त. पण असो, पंढरीचा विठुराय काळा आहे, निषेधाचा कलरही काळा आहे, आणि म्हणून मी काळा आहे. आणि हा आपला हॉल, आणि काळी काळी रात्र, त्याच्यावरची आपल्या काजव्यासारखी चमकणारे लाईट. तुम्ही म्हणाल 10 वेळा थेसते थेसते काय दाखवू राहिला, का मॅड झाला काय. तुम्हाला मॅड झाल्यासारखंच वाटे, मला थेस पाहूशा वाटे. तर आता आपण हॉलमध्ये आलो आहे ना, हा आहे केक ह्या डब्यात, तो आता ओपन करणार आहे. आणि हा केक ओपन झालेला आहे. मस्त खतरनाक केक आहे, त्याच्यावर टिवल्या बावल्या. आणि हे स्वागत करायले, काय नाव आहे, मोठू पतलू, मस्त हातात हात घेऊन राहिले. आणि हे आगमन झालेलं आहे बर्थडे गर्लचं. वाढदिवस झाला, तिकडं जेवणाचा प्रोग्राम चालू आहे. आणि तोपर्यंत तुम्ही मला सांगा, हे कोणत्या शहरातलं दृश्य आहे. आपण, तुम्ही जर या शहरातले असाल तर कमेंट करून सांगा. आणि हे माई फॅमिली मस्त निसर्गाचा आस्वाद घेत, निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटत आहे. आई बाबा मावशी व सर्व माई फॅमिली. आणि हा दुसरा दिवस, सकाळीच बिलकुल पाऊस येऊ राहिला होता, आणि हे सर्वजण झोपलेले आहे. मस्त कोणी खाली कोणी वर, थंडगार एसी दिली सुरू करून, गर्र झोपले, घोरत पडले मस्त. काही जण उठून बसले. आपल्याला कशी लवकर उठायची सवय आहे, लवकर उठे लवकर निजे धनसंपदा तयास भेटे असे म्हणतात ना. मला अजून धनही नाही भेटलं आणि संपदाही नाही भेटली. कधी भेटन काय माहित, वाटच पाहू राहिलो मी. आणि हे ते हॉटेल ज्या ठिकाणी मी मुक्काम केला, अशा प्रकारचा माहोल आहे, अशा प्रकारचं वातावरण आहे, अशा प्रकारच्या रूमा.
तिथचा आहे आणि असा हा कॅम्पस या ठिकाणचा होता. मित्रांनो, सकाळचे 7 वाजले आहे आणि आपण आहोत गव्हर्नमेंटच्या गेस्ट हाऊसवर. अशा प्रकारे नजारा आहे इथचा. आता जरासं पाणी उघडलं, आता निघायचंय आपल्याला बाहेर झाले. पहिले खिडकीतून पाहून घेतलं, आता जाऊ आपण घरी. आणि तिथं आहे हा गांधीजीचा चरखा ठेवलेला आणि त्याच्यावर असं लिहिलेलं आहे, चरखा हे सेवेचे साधन आहे. आणि हा गांधीजींचा चरखा. आता तर तुम्ही ओळखलंच असन हा चरखा कुठं असते म्हटलं. आणि ह्या इथं विश्राम भवनात अभियंता सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे तुम्ही वाचून घ्या. भारतरत्न आहेत ते आणि त्यांचा हा पुतळा ह्या ठिकाणी मस्त स्थापन केलेला आहे. त्याचा जीवनपट तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या आणि वाचून घेऊ शकता. कोण आहे, त्यानं काय केलं, काऊन भारतरत्न भेटला. आणि हे आपले गांधीजी चौकात उभ्या. जरासं समोर गेल्यानंतर चौकात मस्त 2 बोटं वर करून असा पुतळा आहे मेन चौकात. हा तो चौक आपण पाहू शकतो. गाड्या गिड्या येणं चालू आहे. सकाळचा टाइम आहे म्हणून थोड्याशा गाड्या कमी आहे. आणि इथून आपण निघाल्यावर थोडस जर समोर गेलो तर इथं हे काय होई, ही रणगाडाही आपल्याला पाहायला भेटते. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबू. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा.